नाव आहे कंट्रोल सिस्टीम. आता या ठिकाणी थोडंसं बघा कंट्रोल सिस्टीमबद्दल काय इम्पॉर्टन्स आहे, कोणत्या कोणत्या एक्झाममध्ये किती वेटेज येतात आणि कोणते टॉपिक आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होऊन जातात जेव्हा आपण पाहतो स्टेट गव्हर्नमेंट ते जेवढेही एक्झाम्स पाहतो त्या. सगळ्यात पहिले याचं प्रिव्हियस ॲनालिसिस पाहू की कंट्रोल सिस्टीम आतापर्यंत कोणत्या कोणत्या एक्झाम्समध्ये जे आलं आणि त्यांचं वेटेज जे आहे खूप जास्त होतं. इथे जर मी म्हणत असेल तर तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये इव्हन जेई असू द्या एई असू द्या इथे डिस्कॉम, ठीक आहे, ट्रान्सको आणि जेनको या तिन्ही मध्ये मी वेटेज सांगतो की किती नंबर ऑफ क्वेश्चन्स आलेले याच्यामध्ये. नेक्स्ट आहे इथे मेट्रो मध्ये मी म्हणतो नागपूर मेट्रो आणि जे आहे मुंबई मेट्रो. जे आहे दोन्ही पाहता इथे तर एक त्याला कोअर पॉवर सेक्टर वाला जातो. याच्यामध्ये जर पाहत असेल डिस्कॉम मध्ये तर 50च क्वेश्चन राहतात, ठीक आहे, ट्रान्सको मध्ये 50च क्वेश्चन राहतात. जर मी जेनको गोष्ट केली तर जेनको मध्ये आपलं काय सेम पॅटर्न 110 मार्काचा. जेनकोचा पॅटर्न प्रिव्हियसली थोडासा डिफरंट होता, आता पॅटर्न चेंज झालेला आहे. जेनको मध्ये टेक्निकल क्वेश्चन्स जे आहे ते आता 60 क्वेश्चन्स येतात, 120 मार्क्स आहे. ओके, तर हा पॅटर्न थोडासा चेंज झाला आहे. पण या तिन्ही एक्झाम मध्ये जर बघत असेल तर हायएस्ट नंबर जे आहे मी म्हणतो हायएस्ट मॅक्सिमम पॉसिबल नंबर आहे 5 to 6 क्वेश्चन. 5 to 6 क्वेश्चन्स जे आहे ते मिळाले आहे कंट्रोल सिस्टीम. ओके, जर मी का स्पेसिफिक 2018च्या जर जेई ची गोष्ट करतो, 2018 जेई डिस्कॉम मध्ये 50 पैकी 9 क्वेश्चन होते या कंट्रोल सिस्टीम. 50 पैकी 9 क्वेश्चन. इमॅजिन करा की याचं वेटेज जे आहे हे इक्विव्हॅलेंट होऊन राहिलं आपल्या मशीनवर. जेवढं मशीन आहे जेवढं पॉवर सिस्टम आहे तेवढं वेटेज 10-10 क्वेश्चन जर येत असेल, 9-9 10-10 क्वेश्चन जर येत असेल तर इमॅजिन करा की इथे किती जास्त वेटेज राहतं. नेक्स्ट मी गोष्ट करतो मेट्रो, नागपूर मेट्रोचा झाला होता प्रिव्हियसली आणि सोबत इथे मी गोष्ट करतो मुंबई मेट्रोची. मुंबई मेट्रोचे आपले 4 एक्झाम्स झाल्या होत्या त्यांची आणि सोबत नागपूर मेट्रोच्या पण 3 एक्झाम झाल्या होत्या, एसीटीओ ज्युनियर इंजिनियर आणि सेक्शन इंजिनियर याची. आता बघा जेव्हा ही मेट्रोची गोष्ट करतो तर मेट्रोमध्ये जास्तीत जास्त एक्झामचं ओरिएंटेशन म्हणजे काय की इथे जर मी असं म्हटलं की आपल्याला जे आहे याला 2 याच्यात करतो, एक इलेक्ट्रॉनिक पार्ट, एक आहे तुमचा इलेक्ट्रॉनिक पार्ट आणि एक आहे तुमचा इलेक्ट्रिकल पार्ट, ठीक आहे. कोअर इलेक्ट्रिकल मध्ये कोणते कोणते येतात, बेसिक, मशीन, पॉवर सिस्टीम, नेटवर्क एनालिसिस, नंतर आहे तुमचा मेजर, ठीक आहे. हे कसे येतात कोअर इलेक्ट्रिकल मध्ये येतात, हे 5 सब्जेक्ट. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मध्ये कोणते कोणते येतात, एनालॉग, पहिले तर आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्स म्हणतो, मग काय एनालॉग, नेक्स्ट आहे तुमचा डिजिटल, नेक्स्ट आहे तुमचा या ठिकाणी जर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि नेक्स्ट आहे या ठिकाणी तुमचा कंट्रोल सिस्टम आणि एक लास्ट आहे तुमचा मायक्रो प्रोसेसर. हे 5 मध्ये आपण डिवाइड करू. ओरिएंटेशन इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय, जर 100चा पेपर आहे, तर या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स 50 अबोव्ह मिळेल, ठीक आहे. एक्झॅक्टली सांगता येणार की 60 मिळते किंवा हे मिळते, पण 50 अबोव्ह म्हटलं आणि याला हा ऑफकोर्स काय राहणार आहे 50 बिलो. टोटल किती होणार 100 क्वेश्चन. सेम पुणे मेट्रो साठी पण या गोष्टी लागू. इलेक्ट्रॉनिक ओरिएंटेशन काय असते हे सांगतोय. ओरिएंटेशन इलेक्ट्रॉनिक म्हणजे काय की तुम्हाला ना इलेक्ट्रॉनिक्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते 50% पेक्षा जास्त मिळतात आहे आणि इलेक्ट्रिकलचे क्वेश्चन काय 50% पेक्षा कमी मिळतात आहे. तुम्ही एक्झाम्पल पहा, तुम्ही रिसेंटली मुंबई मेट्रोचा एक्झाम ज्यांनी दिली असेल त्याच्यामध्ये बघायचं, त्याच्यामध्ये पहा तुम्हाला मायक्रो प्रोसेसर कंट्रोलरचे 4-4, 5-5 क्वेश्चन मिळाले. 60 क्वेश्चन होते, 70 क्वेश्चन होते टेक्निकलचे, 4-4, 5-5 क्वेश्चन त्याच्यावर मिळून राहिले, एनालॉगवर मिळून राहिले, डिजिटलवर मिळून राहिले, पॉवर इलेक्ट्रॉनिक मिळाले आणि इथे तुम्हाला मिळतात कंट्रोल सिस्टम मध्ये मिळतात तेवढेच क्वेश्चन मिळतात. इथे इलेक्ट्रॉनिक ओरिएंटेशन म्हणजे काय हे, आणि जेव्हा इलेक्ट्रॉनिक ओरिएंटेशन होते, मी फक्त ह्या मेट्रोज बद्दल बोलतोय, की इलेक्ट्रॉनिक ओरिएंटेशन होते तेव्हा कंट्रोल सिस्टम मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट बनून जाते. जेवढं तुम्ही मशीनला वेटेज देता तेवढंच और जेवढा वेळ देता तेवढाच वेळ तुम्हाला काय द्यावं लागेल या ठिकाणी द्यावं लागेल कंट्रोल सिस्टम. आता कंट्रोल सिस्टम मध्ये बघा सिलेबस मध्ये जे आहे ते पाहतो आपण. इंट्रोडक्शन मध्ये सिंपली आपण पाहतो ओपन लूप क्लोज लूपचा काय डिफरन्स आहे, ओपन लूप सिस्टम कशा राहतात, क्लोज लूप कशा राहतात. नेक्स्ट ट्रान्सफर फंक्शन येते. ट्रान्सफर फंक्शन जे आहे याच्यात आपण पाहतो की कुठलीही जर सिस्टीम असेल तर सिस्टीमचं जर एनालिसिस करायचं तर आपल्याकडे 2 अप्रोच असतात. पहिला अप्रोच असते
ट्रान्सफर फंक्शन अप्रोच आणि दुसरा असते स्टेट व्हेरिएबल अप्रोच. दुसरा राहते तुमचा या ठिकाणी स्टेट व्हेरिएबल अप्रोच. ते हे अप्रोच काय आहे, कसे आहे हे आपण पाहतो की ट्रान्सफर फंक्शन केव्हा काढतो आणि स्टेट व्हेरिएबल एनालिसिस केव्हा करतो. ठीक आहे, हा अप्रोच केव्हा यूज करतो हे सगळ्या गोष्टी कंपॅरिझन मध्ये पाहतो ट्रान्सफर फंक्शन अप्रोच मध्ये. नेक्स्ट आहे आपण ब्लॉक डायग्राम, सिग्नल फ्लो ग्राफ. सगळ्यांना माहिती आहे की ब्लॉक डायग्राम कसे राहतात, काय राहतात, गेन्स जे आहेत कसे शो करतो, सिग्नल फ्लो ग्राफ कसा. नेक्स्ट इथे जेव्हा फीडबॅक देतो, जेव्हाही फीडबॅक देतो, फीडबॅक कॅरेक्टरिस्टिक्स काय म्हणते, जेव्हाही फीडबॅक देतो तर फीडबॅकचा इफेक्ट तुमच्या सिस्टीमवर कसा होतो, तो सिस्टीमला स्टेबल करतो, अनस्टेबल करतो, की या ठिकाणी जर व्हेरिएशन काही होत असेल, याला या टॉपिकला जर व्यवस्थित म्हणायचं असेल तर हा टॉपिक आहे इफेक्ट ऑफ पॅरामीटर व्हेरिएशन. फीडबॅक कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ऍक्च्युअली तुम्ही पाहता इफेक्ट ऑफ पॅरामीटर व्हेरिएशन. एखादा जर पॅरामीटर चेंज होत आहे तर त्याचा इम्पॅक्ट तुमच्या ओव्हरऑल कंट्रोल सिस्टीमवर कसा होतो हे सगळं बघता तुम्ही फीडबॅक मध्ये. नेक्स्ट आहे टाइम डोमेन एनालिसिस. ठीक आहे, टाइम डोमेन एनालिसिस. मी याला इथे स्टार मार्क करतो आणि 10-15 स्टार करून द्यायचे. मोस्ट 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 इम्पॉर्टंट जो आहे सगळ्यांपैकी, सगळ्यात जर तुम्ही हे जेवढे हे चॅप्टर आहे ना त्याच्यापैकी जर सगळ्यात इम्पॉर्टंट जर कुठला चॅप्टर असेल, सगळ्यात इम्पॉर्टंट जर कुठला चॅप्टर असेल तो आहे टाइम डोमेन एनालिसिस. टाइम डोमेन एनालिसिस मध्ये दोन टाइपचे एनालिसिस करता तुम्ही. एक राहते तुमचं ट्रान्झिएंट आणि दुसरा राहते स्टेडी स्टेट. जर मी तुम्हाला असं सांगितलं की जेव्हा एक्झाम मध्ये, जेव्हा डिस्कॉम मध्ये याचे क्वेश्चन्स आले होते, डिस्कॉम मध्ये जेव्हा क्वेश्चन आले होते कशाचे, कंट्रोल सिस्टीमचे, तर ते 9ही क्वेश्चन, ते 9 पण क्वेश्चन या टॉपिक होते. टाइम डोमेन म्हणजे याच्यातलं काहीच विचारलं नाही, मी त्यांनी विचारलं हे, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय. आणि आतापर्यंत जेवढेही एक्झाम झाले सगळ्यात जास्त फोकस केला जाते टाइम डोमेन एनालिसिसवर. त्याच्यामध्ये स्टेडी स्टेटवर आणि ट्रान्झिएंटवर या कंडिशन्स चेक केल्या जातात. साधे साधे काही फॉर्म्युलेज आहे, कसं राहतात, काय राहतात, हे सगळं याच्यामध्ये आपण बघतो टाइम डोमेन एनालिसिस. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी. नेक्स्ट आहे स्टॅबिलिटी. आता बघा स्टॅबिलिटी मध्ये ना दोन टाइपचे स्टॅबिलिटी असते. एक असते तुमची ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी आणि दुसरी असते रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. ऍब्सोल्यूट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही एखाद्या सिस्टीमला विचारा, क्वेश्चन विचारा, यस नो क्वेश्चन, की तू स्टेबल आहे की अनस्टेबल आहे, तेव्हा त्या स्टॅबिलिटीला म्हणतो असतो आपण. ती कोणती राहते, ती राहते तुमची ऍब्सोल्यूट स्टॅबिलिटी. याच्यासाठी आपण पाहत असतो आरएच क्रायटेरिया. याच्यासाठी आपण पाहत असतो आरएच क्रायटेरिया. आणि नेक्स्ट असते रिलेटिव्ह, की एखाद्याच्या रिलेट मध्ये ती तुम्ही पाहता रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. ओके, त्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी डोमेन एनालिसिस. या फ्रिक्वेन्सी डोमेन एनालिसिस मध्ये आपण पाहतो बोडे प्लॉट, पोलर प्लॉट आणि थर्ड आहे नायक्वेस्ट प्लॉट. जे आहे तुम्ही पाहता बोडे प्लॉट, पोलर प्लॉट आणि इथे पाहत असतो आपण नायक्वेस्ट प्लॉट. इथे सिस्टीमचा एनालिसिस करतो आपण. कोणत्या करतो, या ठिकाणी करतो फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये या सगळ्या गोष्टी करतो. त्या फ्रिक्वेन्सी कशी व्हॅरी केली, त्याच्या सिस्टीमवर काय इम्पॅक्ट होते, रिलेटिव्हली कशी सिस्टीम स्टेबल होते और रिलेटिव्हली कशी सिस्टीम अनस्टेबल होते, या सगळ्या गोष्टी सोबत. इथे एक आपण एक पॉइंट मिस केला, तो आहे इथे आपण एक पाहत असतो आपला रूट लोकस. ठीक आहे, या स्टॅबिलिटीच्या आधी और स्टॅबिलिटीच्या नंतर आपण जे आहे एक बघत असतो रूट लोकस. रूट लोकस हे पाहतो. रूट लोकस जनरली काय सांगते की जर तुम्ही गेन व्हॅरी करा, जर तुम्ही गेन काय केला, व्हॅरी केला 0 to इन्फायनाइट, तर तुमचा रिस्पॉन्स कसा राहणार, तुमची सिस्टीम स्टेबल होणार की अनस्टेबल राहणार, जे काही आहे जसं तुम्ही गेन व्हॅरी करणार त्याच्यावर. इथे एक आपला एक टॉपिक थोडासा मिस झाला, तो आहे तुमचा रूट लोकस. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल कंट्रोलर. जे आहे इंडस्ट्रियल कंट्रोलर मध्ये जनरली पाहता पीआय, पीडी, जे आहे पीआयडी, और याच्यामध्ये साधा आय पण पाहता आणि साधा डी पण पाहता, की प्रपोर्शनल इंटिग्रल डिफरन्शिएटर असे जे आहे याला मग कंबाईन करून, याला कंबाईन करून तुम्ही काय होता एक एक कंट्रोलर पाहता. सोबत या ठिकाणी पाहता लॅग अँड लीड कॉम्पेन्सेटर. इथे इंडस्ट्रियल कंट्रोलर अँड कॉम्पेन्सेटर तुम्ही पाहता. कॉम्पेन्सेटर, लॅग, लीड, कॉम्पेन्सेटर कसे काय यूज होतो, जेव्हा हे यूज करतो तर त्याचा बेनिफिट काय मिळतो, तो तुमच्या सिस्टीमवर काय इफेक्ट करतो, हे सगळ्या गोष्टी बघतो आपण इंडस्ट्रियल कंट्रोलर मध्ये. नेक्स्ट मी म्हटलं तर स्टेट व्हेरिएबल. दोन अप्रोच आहे सिस्टीमला अनालाइज करायचे, एक ट्रान्सफर फंक्शन अप्रोच, दुसरा कुठला आहे स्टेट व्हेरिएबल अप्रोच. त्याच्यामध्ये आपण डिस्कस करतो स्टेट व्हेरिएबल बद्दल. आणि लास्ट आहे मॉडेल. लास्ट आहे मॉडेल. आता ओव्हरऑल मध्ये जर सांगायचं असेल कंट्रोल सिस्टीम मध्ये आतापर्यंत
ठीक आहे. 2014 पासून जे आहे 2014 पासून जे आहे 2020 पर्यंत जेवढेही पेपर झाले आहेत त्यांचा अनालिसिस सांगतोय. सगळ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन्स जे होते क्वेश्चन्स काय लिमिटेड टॉपिक वर झाले. हे लिमिटेड टॉपिक कुठले होते? एक तुमचा इंट्रोडक्शन, नेक्स्ट आहे तुमचा ट्रान्सफर फंक्शन, ब्लॉक डायग्राम, फीडबॅक कॅरेक्टरिस्टिक्स, टाइम डोमेन, इथे स्टॅबिलिटी एनालिसिस, नेक्स्ट आहे तुमचा इंडस्ट्रियल कंट्रोलर आणि हे आहे मॉडेलिंग ऑफ कंट्रोल सिस्टीम. खूप रेअर, एकदम रेअरेस्ट असे एक्झाम होतात. रेअरेस्ट मी जे सांगतोय तुम्हाला की जिथे तुम्हाला क्वेश्चन भेटेल फ्रिक्वेन्सी डोमेन एनालिसिस वर, बोडे प्लॉटर और पोलर और नाईक असते. आतापर्यंत मी टोटल नंबर ऑफ एक्झाम दिले आहे नियरली 65 एक्झाम मध्ये मला फक्त एक की दोन एक्झाम मध्ये, ते पण ते सेंट्रलच्या एक्झाम्स मध्ये मला इथे क्वेश्चन मिळाले फ्रिक्वेन्सी डोमेन एनालिसिस वर. अदरवाइज स्टेट मध्ये जर पाहिलं तर स्टेट मध्ये हायेस्ट नंबर ऑफ क्वेश्चन मिळाले टाइम डोमेन एनालिसिस. सो आपण हे सगळं बघत असताना आपण तसाच फोकस ठेवू आपला. ठीक आहे, आपण तसाच फोकस ठेवू आणि त्यानुसार हे सगळेचे सगळे टॉपिक जे आहे आपण